असं म्हणतात की दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. पण इथं एका बापासाठी लेक उभी राहिली आहे. हे घडलंय माजी मंत्री आणि आमदार विजय शिवतारे आणि त्यांची लेक ममता शिवतारे लांडे यांच्या बाबतीत. विजय शिवतारे हे शिंदे सेनेचे पुरंदरचे आमदार आहेत. नुकतीच त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना किडनी दिली आहे त्यांच्या लेकीनं. शिवतारे यांच्या कठीण काळात त्यांची लेक ममता धावून आल्यानं राज्यात या बाप लेकीच्या नात्याची वाहवा होतीये. डॉक्टर ममता शिवतारे यांचे पती शिवदीप लांडे यांनीही ममता यांचं कौतुक केलंय. काय म्हटलंय त्यांनी? डॉक्टर ममता या कोण आहेत आणि विजय शिवतारे यांच्यासाठी त्यांनी काय मोठं पाऊल उचललंय, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. शिंदे सेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर किडनी आजारानं त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांचं कार्य निकामी झाल्यानं त्यांची प्रकृती खालावत होती. अशा कठीण काळात त्यांची मुलगी डॉक्टर ममता यांनी पुढाकार घेतला आणि वडिलांना किडनी दान करून नवा जन्म दिला. या दोघांवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. विजय शिवतारे हे शिंदे सेनेचे पुरंदरचे आमदार आहेत. 2014 साली महायुती सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. तर त्यांची लेक ममता या साखर कारखान्याच्या MD आहेत. त्या माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. वडिलांसाठी ममता यांनी केलेल्या त्यागाचं कौतुक करताना शिवदीप लांडे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी आपल्या पत्नीच्या निर्णयाबद्दल अभिमान व्यक्त केलाय आणि त्यांचं कौतुक केलंय. त्यांनी लिहिलंय, तुझ्या एका निर्णयानं मला हलवून सोडलं. किडनी ट्रान्सप्लांट नंतर जेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज मला समजलं, नातेवाईकांमध्ये भाऊ सोडून जातात, मुलं पाठ फिरवतात, बहिणीही दूर जातात, अगदी बायको सुद्धा. पण मुलगी ती निस्वार्थपणे उभी राहते, अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून. तुझे डोळे मिटलेले आहेत गौरी, पण तुझं प्रेम, तुझा त्याग प्रत्येक वडिलांना शिकवतात की मुली हे देवानं दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे. अशी पोस्ट शिवतारेंचे जावई शिवदीप लांडे यांनी ममता यांच्याबद्दल लिहिली आहे. खरं तर ममता यांनी वडिलांसाठी उचललेलं हे पहिलंच पाऊल नाहीये. याआधीही त्या शिवतारे यांच्यासाठी धावून गेल्या होत्या. 5 वर्षांपूर्वी शिवतारे यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. त्या ताणामुळे शिवतारेंना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हाही ममता यांनीच वडिलांची काळजी घेतली होती. दरम्यान वडिलांना किडनी देणाऱ्या ममता या देशातल्या दुसऱ्या महिला आहेत. याआधी लालू प्रसाद यादव यांनाही त्यांची कन्या रोहिणी यांनी किडनी दिली होती. जो जन्म देतो त्या बापालाच किडनी देऊन नवा जन्म देणाऱ्या या लेकी आहेत. त्यामुळं विजय शिवतारेंसाठी लेकीच्या रूपानं साक्षात देवदूत आल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा.